रामकृष्ण हरे सज्जन हो. आज धुलवड धुरडी आणि त्यालाच आता रंगपंचमीसारखा रंग उधळून लोक आता त्या रंगामध्ये रंगून जातात. रंगाचे प्रकार व्यावहारिक आहेत. सप्तरंग, 7 प्रकारचे रंग आहेत आणि परमार्थामध्ये 2च रंग आहेत, एक अंतरंग आणि एक बहिरंग. हे 2 रंग आहेत. पण आजचा जो दिवस आहे तो आहे सप्तरंगाचा. म्हणजे त्या धुरवडमध्ये पूर्वी लहानपणी आम्ही असायचो ना, तेव्हा चिखलामध्ये ही धुरवड खेळल्या जायची. आता तो भाग कमी झाला आणि आता रंग एकमेकांना लावतात, पिचकाऱ्या मारतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी हा नंतर रूढ प्रकार झाला. पण याची जी नोंद आहे, हे कुठून सुरू झालं आणि कधीपासून हा रंग पिचकाऱ्या मारू लागले किंवा रंग एकमेकाला लावू लागले, तर त्याविषयी संत मीराबाईचं एक भजन आहे आणि तिथून आपला हा संदर्भ सापडतो. मीराबाईचं उत्तर आयुष्य तिकडे वृंदावनमध्ये गेलं आणि वृंदावन म्हणजे राधा आणि कृष्ण यांचा जो रंग आणि यांचा जो उत्साह होता तो तिथे, आणि मग त्यांच्याबरोबर इतर गोप आणि गवळणी या सगळ्या असायच्या. तेव्हा तिथे तो रंगाचा खरा अर्थ सुरू झाला वृंदावनामध्ये. आणि मग ही जेव्हा मीरा तिथे गेली आणि या दिवशी तर तिथे जे रंग उधळल्या जायचे तर मीराबाईने वर्णन केलं आहे. त्यावेळी तिथून हा संदर्भ आपल्याला सापडतो की हा वृंदावनातला रंग कसा आहे. आजही आपण दूरदर्शनवर पाहत असाल तर तिथला फार मोठा उत्सव असतो. आणि मीराबाईने काय वर्णन केलं या संदर्भामध्ये ऐका. झोलत राधा संग गिरिधर, झुलत राधा संग गिरिधर, म्हणजे ज्याने करंगळीवर गिरी धारण केला, ही पदवी ज्याला आहे भगवान श्रीकृष्ण, तर राधेच्या बरोबर ते झुलतो आहे असं मीराबाई म्हणते. झुलत राधा संग, काऊन गिरिधर झुलत राधा संग, अबीर गुलाल की धूम मचाई. अबीर गुलाल याचा काय, जिकडे तिकडे धूम मचाई, जिकडे उधळ गुलाल उधळतात काय, रंग मारतात काय. अबीर गुलाल धूम मचाई भर पिचकारी रंग. काही काही पिचकाऱ्या पण आणल्या होत्या, त्यावेळी पिचकारीचा उल्लेख पण आलेला आहे. आणि त्या पिचकाऱ्या रंगात भरून त्या पिचकारीद्वारा रंग उडीत होते. रंग झुलत राधा संग गिरिधर. 3ऱ्या चरणामध्ये मीरा म्हणते, लाल भई वृंदावन की जमुना. वृंदावन आणि जमुना सुद्धा लाल झाली रंगाने. केशर चोवत रंग, सगळ्या जिकडे तिकडे सुगंध दरवळलेला आहे. यमुना लाल झालेली आहे रंगाने. झुलत राधा संग, नाचत ताल अधर सुरवर. तो आनंद पाहून स्वर्गातले सुरवर सुद्धा नाचू लागले, रंग उडवू लागले एकमेकावर. धीमी धीमी बाजे मृदंग, मृदंग झुलत राधा संग. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, चरण कमल को दंग. गिरिधर ना झुलत राधा संग. असा तो वृंदावनातला आजचा रंगील दिवस, रंग खेळण्याचा दिवस, तिथला जो आनंद आहे तो वर्णन केलेला आहे. राधा आणि कृष्णाच्या रूपाने त्यावेळी रंग खेळला जायचा, तो आजही तिथे खेळला जातो असं मीराबाईचं म्हणणं आहे. हा मोठा संदर्भ आहे. आणि मीरेचा काल आणि त्या वृंदावनला मी जवळजवळ 3 वेळा गेलो. तर सगळ्यात या 4 धाम यात्रेमध्ये मी 4 वेळा जेव्हा गेलो तर सगळ्यात तीर्थ जर मला कोणतं आवडलं असेल तर ते वृंदावन आवडलं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक राजे महाराजांनी आपापले मठ आणि मंदिरं मोठे मोठे बांधलेले आहेत.
आणि तिथे अखंड दानधर्म चालू आहे. काही काहीमध्ये तर त्या आश्रमामध्ये कायमचं जेवण आहे, कपडे त्यांना देतात. ज्यांना काय भजन काय करायचं असेल तासभर भजन करायचं, राधा कृष्ण राधा जे काय असेल ते, आणि त्यांना सगळं खाणं पुरवलं जातं, कपडे 2 वेळा पुरवले जातं, सगळं. काय ते वृंदावनचा आनंद आहे, हा हा हा. आणि तो आनंद मीराबाईने या आपल्या पद्यामध्ये वर्णन केलेलं आहे, चित्रित केलेलं आहे. सज्जन हो, आजचा आनंद तुम्ही घेतलेलाच असेल आणि आजचा आनंद आपण चॅनलवर बघतोच आहोत. आणि सगळ्यांनी आनंद घ्यायला हरकत नाही. फक्त कोणाला बाधा होणार नाही ना, डोळे जाणार नाहीत ना, एवढं पाहून ज्यांनी ज्यांनी रंग खेळलेले आहेत त्यांना या निमित्ताने आपण धन्यवाद देऊया, शुभेच्छा करूया. आणि असाच रंग, अंतरंग, बहिरंग, परमार्थातले रंग, व्यवहारातले रंग नेहमी रंगील होवो, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होवो, अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा भाग संपवतो. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर करा. ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.